नमस्कार, मी बाबू पोटे. आपण पाहताय संवाद मराठी लाईव्ह. सध्या निवडणुकांचं वातावरण आहे. खोपोली नगरपालिकेच्या नगराध्यक्ष आणि 31 नगरसेवकांसाठी 2 डिसेंबरला मतदान होतंय. खरं तर खोपोलीत राष्ट्रवादी विरुद्ध शिंदेची शिवसेना असा थेट सामना रंगणार असंच चित्र मागच्या काही दिवसात पाहायला मिळत होतं किंवा तशा प्रकारच्या चर्चा ऐकायला येत होत्या. आणि त्याच पद्धतीचा सामना येत्या निवडणुकीत आपल्याला पाहायला मिळेल, हे काल राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेनंतर स्पष्ट झालंय. सुधाकर घारे यांनी काल उशिरा रात्री पत्रकार परिषद घेतली आणि नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर सुनील पाटील यांचं नाव जाहीर केलं. त्यापूर्वी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांनी कुलदीपक शेंडे यांच्या नावाची नगराध्यक्षपदाची उमेदवार म्हणून घोषणा केली होती. त्यामुळे शेंडे विरुद्ध पाटील असा थेट सामना खोपोलीकरांना आगामी काळात पाहायला मिळणार आहे. खरं तर दोघेही मातब्बर आणि तुल्यबळ उमेदवार आहेत. दोघेही तरुण आहेत. त्यामुळे निवडणुकीतली जी चुरस आहे किंवा निवडणुकीतली रंगत आहे ती निश्चितपणे वाढलेली आपल्याला आगामी काळात पाहायला मिळेल. दोन्ही उमेदवार गेली काही दिवस काम करताना दिसत आहेत. दोघांनीही वेगवेगळ्या पद्धतीने मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिलाय आणि लोकांपर्यंत जास्तीत जास्त पोहोचण्याचा प्रयत्न दोघांकडून केला जातोय. दोघेही वेगळ्या पक्षात होते. वेगळ्या पक्षातून ते आता ज्या पक्षात आहेत त्या पक्षात आले आणि दोघांनाही नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मिळाली. आपण जर का कुलदीपक शेंडे यांचा विचार केला तर कुलदीपक शेंडे मूळचे काँग्रेस राष्ट्रवादीचे विचाराचे. ते विधानसभा निवडणुकीच्या पूर्वीपर्यंत म्हणजे मागच्या टर्ममध्ये ते जे नगरसेवक होते ते राष्ट्रवादीच्या तिकिटावरतीच नगरसेवक म्हणून निवडून आले होते. परंतु विधानसभेची आत्ताची वर्षभरापूर्वीची जी निवडणूक झाली तोपर्यंत ते राष्ट्रवादीतच होते. त्यानंतर मात्र ते राष्ट्रवादीपासून काहीसे अलिप्त असल्याचं पाहायला मिळत होतं. विधानसभेला त्यांनी विद्यमान आमदार महेंद्र थोरवे यांचं काम केलं. अर्थात ते शिंदे गटात त्यांनी प्रवेश केला नव्हता, परंतु त्यांची जी काय ताकद आहे, त्यांचं जे काय वलय किंवा त्यांचं जे काय सहकार्य आमदारांना देता येईल ते देण्याचा प्रयत्न कुलदीपक शेंडे यांनी विधानसभेच्या निवडणुकीत केला होता. विधानसभेची निवडणूक पार पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी समर्थ मंगल कार्यालयात झालेल्या एका पक्षप्रवेश सोहळ्यात म्हणजे त्या सोहळ्याला विद्यमान आमदारांसह मंत्री भरत गोगावले उपस्थित होते आणि शिवसेनेचे अनेक नेते अनेक पदाधिकारी त्या सोहळ्याला उपस्थित होते. त्या सोहळ्यात कुलदीपक शेंडे यांनी घड्याळ हातातून बाजूला काढत धनुष्यबाण हाती घेतलं. त्याच क्षणाला कुलदीपक शेंडे हेच थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील अशी चर्चा खोपोली शहरात सर्वत्र सुरू झाली होती. त्यावेळेस खरं तर आरक्षण पडलं नव्हतं. आरक्षण काय पडेल याची शक्यता शाश्वती नव्हती. मात्र तरीही कुलदीपक शेंडे यांनी शिवसेनेचा शिंदे गटाचा पर्याय निवडला होता आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसह आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीतून शिंदे गटात प्रवेश केला. खरं तर आरक्षण खूप नंतर जाहीर झाली. नगरपालिकेचा जो काय कार्यकाळ असतो तो संपून सुद्धा मोठा कालावधी झाला. मधल्या काळात निवडणुका होतील असं चित्र होतं. उमेदवारांनी तयारी सुरू केली होती. इच्छुक नगरसेवक असतील किंवा इच्छुक नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असतील सर्वांनी आपापल्या पद्धतीने तयारी केली होती. परंतु काही कारणाने म्हणजे सुप्रीम कोर्टात ओबीसी आरक्षणाचा मुद्दा होता. त्या मुद्द्यावरती किंवा अनेक पिटिशन्स दाखल होत्या. त्या मुद्द्यांवरती निवडणूक पुढे पुढे जात राहिली आणि अखेर तो दिवस उजाडला आणि 2 डिसेंबरला येत्या ही निवडणूक होतीये. कुलदीपक शेंडे ही निवडणूक लढवण्यासाठी सज्ज आहेत. शिवसेनेने भारतीय जनता पार्टीबरोबर युती केली आहे. RPI त्यांच्यासोबत आहे. खरं तर अद्याप महायुतीची अधिकृत घोषणा काय झालेली नाही, परंतु अनौपचारिक ज्या काही बैठका असतात त्या झाल्यात आणि हे तीनही पक्ष म्हणजे शिंदेची शिवसेना, भाजप आणि RPI हे तिन्ही पक्ष एकत्रितरित्या या निवडणुकीला सामोरं जातील असंच चित्र सध्या तरी आहे. उमेदवारी अर्ज दाखल करायचा शेवटचा दिवस सोमवारचा आहे. म्हणजे रविवारी खरं तर सुट्टी असते पण रविवारी सुद्धा अर्ज दाखल करता येणार. त्यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज भरले शेवटच्या दिवशी की मग त्याच्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेईपर्यंत बऱ्याच गोष्टी घडतील. उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर निवडणुकीचं खरं चित्र मात्र स्पष्ट होईल. कुलदीपक शेंडे हे या निवडणुकीसाठी सज्ज असतानाच समोरून कोण उमेदवार असेल असा प्रश्न होता. कारण राष्ट्रवादीकडून अनेक नावं चर्चेत होती. माजी नगराध्यक्ष दत्तात्रय मसूरकर असतील, पक्षाचे गटनेते राहिलेले मंगेश दळवे असतील, पक्षात आता नव्याने आलेल्या अश्विनी पाटील असतील किंवा अश्विनी पाटील खरं तर नव्याने आल्यात परंतु त्यांनी अनेक वर्ष राष्ट्रवादीतच काम केले किंवा मग काही दिवसांपूर्वी
खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कर्जतच्या एका कार्यक्रमात ज्यांनी प्रवेश केला ते माजी नगराध्यक्ष डॉक्टर सुनील पाटील असतील, अशी नावं गेली काही दिवस चर्चेत होती. चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं, वेगवेगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. नाक्यावरती नगराध्यक्षपदाचा कोण उमेदवार असेल याची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत होती. अनेकांना वाटत होती मसूरकरांना संधी मिळेल, काहींना वाटत होतं मंगेश दळवी नगराध्यक्षपदाचे उमेदवार असतील, काही अश्विनीताईंच्या बाजूने कौल देत होते, तर काही लोकांचं म्हणणं सुनील पाटीलना संधी मिळेल. गेल्या काही दिवस जे चर्चेचं गुऱ्हाळ सुरू होतं त्यावर काल अखेर ते गुऱ्हाळ थांबलं, ती चर्चा थांबली आणि रात्री उशिरा म्हणजे अगदी 12च्या नंतर, मध्यरात्री 12च्या नंतर राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांनी खोपोलीतील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात एक पत्रकार परिषद घेतली आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये डॉक्टर सुनील पाटील यांचं नाव जाहीर केलं. डॉक्टर सुनील पाटील हे माजी नगराध्यक्ष आहेत, उपनगराध्यक्ष होते, अनेक वर्ष ते नगरसेवक म्हणून काम करत आहेत. त्यांचा सुद्धा पक्ष खरं तर वेगळा होता. विधानसभा म्हणजे मूळचे ते राष्ट्रवादीचेच आहेत ते सुद्धा, परंतु विधानसभेची जी निवडणूक झाली त्या निवडणुकीत ते ठाकरे गटात होते. ठाकरे गटातून त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. शिंदे गटात त्यांचं मन रमलं नाही आणि नुकताच त्यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत कर्जतमध्ये झालेल्या एका मेळाव्यात, एका कार्यक्रमात, म्हणजे खरं तर तो सुनील तटकरे यांचा एक सत्कार सोहळा होता. त्या सत्कार सोहळ्यात आपल्या सहकाऱ्यांसह धनुष्यबाण बाजूला ठेवत सुनील पाटील यांनी घड्याळ हातात घेतलं. त्याच वेळेस सुनील पाटील यांना उमेदवारी मिळेल अशा प्रकारची चर्चा सुरू झाली होती. आणि खरं तर सुनील पाटील यांनी प्रवेश केल्यानंतर सुद्धा आरक्षण काय असेल याची शाश्वती नव्हती, म्हणून सुनील पाटील यांनी सुद्धा रिस्क घेतली आणि त्यांनी घड्याळ आपल्या हातात घेऊन राष्ट्रवादी हा पक्ष निवडला. आरक्षण जाहीर झालं. खोपोलीचं नगराध्यक्षपद सर्वसाधारण आरक्षित झालं आणि काल रात्री उशिरा सुनील पाटील यांची नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून उमेदवारी घोषित झाली. खरं तर शेंडे आणि पाटील हा थेट सामना खोपोलीकरांना या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. कुलदीपक शेंडे ज्या टाकळी गावचे जावई आहेत त्या टाकळी गावचे सुनील पाटील हे रहिवासी आहेत. टाकळी गावला खरं तर एक मोठा इतिहास आहे. स्वर्गीय BL पाटील जे शरद पवारांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते, त्यांचं टाकळी हे गाव खोपोली शहरापासून एक टोक असलेलं, म्हणजे आता शहरीकरण मोठ्या प्रमाणात झाले परंतु पूर्वी खोपोली शहरापासून वेगळं असलेलं परंतु खोपोली शहरात समाविष्ट असलेलं टाकळी हे गाव, या गावातून सुनील पाटील येतात आणि ते एकदा नगराध्यक्ष थेटच झाले होते आणि आता पुन्हा ते नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवत आहेत. आणि त्यांना टक्कर देण्यासाठी किंवा त्यांचा सामना करण्यासाठी टाकळीचे जावे असलेले कुलदीपक शेंडे रणांगणात आहेत. या दोघांमध्ये हा सामना थेट पद्धतीने होईल असं चित्र आहे. अन्य काही पक्ष लहान मोठे आहेत ते सुद्धा उमेदवार देण्याची शक्यता आहे, परंतु कुलदीपक शेंडे विरुद्ध डॉक्टर सुनील पाटील हीच खरी लढत असणार आहे, हाच खरा सामना असणार आहे. खोपोलीकर या दोघांमधून एकाला नगराध्यक्ष करणार आहेत हे निश्चित आहे. आता प्रचाराच्या तोफा सुरू होतील, प्रचाराच्या तोफा धडाडतील, वेगवेगळ्या पक्षाचे नेते इथे येतील, भाषणं करतील, मतदारांना वेगवेगळ्या पद्धतीनं प्रलोभनं दाखवली जातील, मतदारांना पटवण्याचा म्हणजे आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न वेगवेगळ्या माध्यमातून केला जाईल आणि 2 डिसेंबरला मतदानाचा आपला हक्क बजावतील आणि आपला नगराध्यक्ष निवडतील. असं असलं तरी शेंडे आणि पाटील हे दोन्हीही तुल्यबळ आणि राजकीय वारसा असलेले उमेदवार आहेत. खोपोलीकर नेमका कोणाला कौल देतात याची जरी उत्सुकता असली तरी खोपोलीचे म्हणजे कुलदीपक शेंडेची उमेदवारी जाहीर झालीच होती, परंतु सुनील पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खोपोली नगरपालिकेच्या निवडणुकीतील चुरस मात्र निश्चितपणे वाढली आहे.